नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण थंडीसाठी स्पेशल असे अळीवाचे आणि खोबऱ्याचे मिक्स लाडू बनवणार आहोत। सर्वात प्रथम आपण एक नारळ घेतलेला आहे, तो विळीवरती मी असा छान खरवडून घेतलेला आहे। हे अळीव आहेत, गूळ आहे, साजूक तूप आहे, वेलची पूड आहे। सर्वात प्रथम आपण आता गॅसवरती कढई तापाय ठेवलेली आहे। त्या कढईमध्ये 1 चमचा भरत साजूक तूप घाला। तुमच्याकडे तूप नसेल तरीही चालेल, ऑप्शन आहे, पण तुपाने खोबरं छान परतलं जातं म्हणून 1 चमचा भर तूप घाला। तूप गरम झाल्याच्या नंतर हे खोबरं घाला। एक नारळाचा माझा एवढी 1 वाटी भरून खोबऱ्याचा खीस झालेला आहे। तुम्ही जास्त कमी पण घेऊ शकता। अगदी झटपट आणि एकदम सोपे असे हे नारळाचे लाडू आहेत। आता 1 वाटी आपण खोबरं घेतलं होतं, त्याच वाटीने मी अर्धा वाटी गूळ घेते आहे। मी गूळ थोडासा फोडून घेतलेला आहे, कारण पटकन विरघळतो। तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही अजून जास्त पण घेऊ शकता। हे गूळ आणि खोबरं थोडासा गूळ वितळेपर्यंत छान परतून घ्या। 5 मिनिटांमध्ये गूळ छान वितळेल। 5 मिनिटं झालेली आहेत, आपला गूळ छान विरघळलेला आहे। आता आपण हे हलीम भिजवलेले आहेत ते याच्यात घालणार आहोत। हे मी 2 तास नारळाच्याच पाण्यामध्ये भिजत घातले होते। नारळाचं पाणी नसेल तर तुम्ही साध्या पाण्यातही भिजत घालू शकता। हे छान फुगतात। हे फक्त 2 चमचेच मी भिजत घातलेले होते, त्याचे फुगून एवढी वाटीभर झालेले आहेत। आता आपण हे छान याच्यात मिक्स करूया। हलीम आणि गूळ हा एकजीव पण झाला पाहिजे, ते शिजले पण छान पाहिजेत, म्हणून गॅस तुम्ही फास्ट करू नका। एकसारखे असे छान ढवळत राहा। गूळ आणि हलीम हे एक प्रकारचं आपल्या शरीरासाठी औषधच आहे। थंडीमध्ये हे आवर्जून तुम्ही लाडू करा, कारण हलीम हे खूप गरम असतात। थंडीच्या दिवसात आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत आणि गूळ सुद्धा शरीरासाठी खूप चांगला आहे। म्हणून साखर न वापरता ह्या लाडवासाठी तुम्ही आवर्जून गूळच वापरा। हे माप मी परफेक्ट दिलेलं आहे, तुम्ही असंच हे माप वापरून छान लाडू बनवून घ्या। पहा कसा एकजीव झाल्याच्या नंतर कलरही खूप छान येतो। छान असा एकजीव करून छान हलीम थोडेसे 5 मिनिटं शिजेपर्यंत छान ढवळून घ्या। पहा, जुन्या पद्धतीमध्ये आपली आजी वगैरे बाळंतीण झाल्यावर ह्याचाच आपल्याला शिरा करून दिला जायचा। आपण आता हे लाडू मध्ये खाणार आहोत। तुम्ही आवर्जून करून पहा, आता थंडीचेच दिवस आहेत। पहा, आता आपले हे हलीम आणि गूळ हे दोन्ही पण छान एकजीव झाले आहेत। आता आपण ह्याच्यात वेलची पूड टाकणार आहोत। हे पहा, मी वेलची पूड घेतलेली आहे, कारण वेलची सुद्धा अन्न पचवण्यासाठी खूप उपयोगी आहे, म्हणून आपण ह्याच्यात वेलची पण घालणार आहोत। आता त्याचाही एकजीव करून घ्या। आता हे कसं बनलं किंवा आपला हा गोळा कसा तयार झाला हे कसं तुम्ही बघणार, तर तुमच्याकडे काय असेल चमचा वगैरे तर तो असा उभा करून बघा, म्हणजे आपलं खोबऱ्याचं आणि गुळाचंही पाणी आपलं पूर्ण निथळलेलं आहे आणि ते लाडू वळवण्यासाठी आता आपलं सारण तयार आहे। पहा कसं छान रंग सुद्धा आलेला आहे। ह्याला कोण हलीम पण म्हणतं, कोणी अळीवही म्हणतं, तर तुम्ही काही नावाने जरी घेतलं तरी तुम्हाला दुकानात मिळतील। तर आता हे सारण आपलं लाडू वळवण्यासाठी तयार आहे। मी आता 5 मिनिटासाठी आपण ते थंड होऊन देऊया आणि लाडू वळवूया। मी गॅस बंद करत आहे। पहा, आता आपलं सारण हे थंड झालेलं आहे। मी आता तुम्हाला एक लाडू वळून दाखवत आहे। पहा, एकाच हाताने सुद्धा छान वळला जातो। लाडू वळला गेलाय म्हणजे आपलं सारणही परफेक्ट झालेलं आहे। तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि थंडीच्या दिवसात त्याचा आस्वाद पण घ्या। पहा, एकदम गोल गरगरीत लाडू। आता अशा प्रकारे मी सगळे लाडू
बनवून घेत आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.